बळिया माझा पंढरीराव, तो हा देवाचाही देव. तो गोबारा मला काळ का पाया पडतो? काळाचा जो काळ आहे तो आमच्या हातात आल्यामुळे आम्हाला चिंता राहिलेली नाही. आणि मेन माणूस जरा आपलासा झाला ना, हा बाकीच्यांना घाबरायचं काय काम आहे. एक सिद्धांत सांगतो ऐका. एका शिळी होती, शिळी जंगलात. तिच्या गँग मधून हुकलीन चरत चरत एकटीच बाजूला गेली. शिळी एका झाडाखाली जाऊन थांबली. लांडगा आला, मी तुला खाणार. शिळी हुशार होती, ती म्हणली लांडगे दादा जरूर खा, पण ऐका. शिळी इतकी हुशार होती, तिथं कधी काळी सिंह येऊन गेला असेल, तिथल्या असा जरा असा ओलसर चिखल होता, त्या चिखला सिंहाच्या पंजाचा ठसा असा रावलेला होता सिंहाच्या. आणि सिंह जंगलाचा राजा आहे, कधी तिथं येऊन गेला असेल सिंह. पण शिळीने त्याचं भांडवल केलं, लांडग्याला घाबरवलं. दादा ठसा बघितला कुणाचा आहे? सिंहाचा आहे. तो कोण आहे? राजा आहे. 5 मिनिटापूर्वी तेव्हा आता इथं येऊन गेलाय आणि त्याने मला सांगितलंय मी तुला खाणार आहे. फक्त हातपाय धुवून फ्रेश होऊन आलो. पण तू जर मला मारलं, सिंहाला जर बातमी कळाली की शिळी माझं भक्ष असून सुद्धा लांडग्याने शिळीला कसं काय हाणलं बा, मला तर मारायचंच आहे. हो, तू बी मारणार आहे तो बी मारणार आहे, पण तू जर मला मारलं, सिंह तुला सुद्धा जिवंत ठेवणार. मग मला मारायचं का नाही हे तू ठर. लांडगा मला माती खाऊ, पण हिच्या नादाला गेलं निघून ती. आणि सिंहाचा आणि शिळीचा काही संबंध नाही बरं का. मग शिळी किती हुशार असा विचार करा. शिळीचं सांगतोय आता. तुम्ही तुमच्या डोक्यात तुमचे काय येते ते तुम्ही तुमच्या विचाराला बांधलेलं. मी तसलं काय, मी कधी कोणाला टोचून वगैरे काय बोलायचं, मग आपल्याला तसला स्वभाव नाही आपला. हा, मी फक्त शिळीच सांगतो या. आणि गेला लांडगा माघारी. दुसरा हिंस्र पशु आला. शिळीने त्याला बी तसंच वाटायला लावलं. माझ्यावर सिंहाचा शिक्का पडलाय म्हणले, तुला जिवंत ठेवणार नाही. गेला ते बी माग. तिसऱ्या टायमिंगला ओरिजिनल सिंह आला. चला, तरी सुद्धा शिळी घाबरली नाही बरं का. हुशार माणसाचा ते संयमाने ते शांत बसलेत, म्हणजे समजा त्यांच्या डोक्यात काहीतरी गेम चालू. शांत म्हणजे ही वादळापूर्वीची शांतता असते बघा. आणि गप बसणारी माणसाच अशी भयानक असतात, डोक्याने काम करीत असतात. शिळींची चित्ताची अवस्था अशी ढळली नाही, ती हुशार होती. तेवढ्याच ताकदीनं ते सिंहासोबत लढली आणि सिंहाला सांगितलं, दादा जरूर मारा. आमचा जन्म मरण्यासाठी झालेला आहे. गोरगरिबाचं काही जगात जग नाही का म्हणले. तुम्ही मोठी माणसं, मला मारा, पण कायदा कळतं का तुम्हाला म्हणले? भारताचा कायदा, ज्याला फाशीची शिक्षा आहे त्याला सुद्धा शेवटची इच्छा विचारते. तसं मला विचारावं लागेल तुझी शेवटची इच्छा काय. शेवटची इच्छा विचारतात बरं का. एक जणाला फाशीची शिक्षा झाली, त्याला विचारलं बोल तुझी शेवटची इच्छा काय. तो मला माझी शेवटची इच्छा एकच आहे, फाशी देताना माझं मुंडकं खाली करा आणि पाय वर करा. नुसतं गोट दाबून येऊन मरण काय, नरड तर दाबावं लागेल ना. शेवटची इच्छा सुद्धा त्यांच्या शिष्टीमध्येच बसली पाहिजे. आता एखादा म्हणेन मला घरी सोडून दे, असं कुठे जमत असतं का. त्याला सुद्धा कायदा आहे. शिळी म्हणली माझी शेवटची इच्छा एकच आहे, फक्त माझं 2 मिनिटाचं माझं संभाषण तुम्ही ऐकून घ्या. बोल. शिळी म्हणली सिंह दादा तुम्ही मला जरूर मारा, पण तुम्ही येण्याच्या पूर्वी लांडगा आलता, दुसरे हिंस्र पशु आले, पण तुमच्या पायाचा ठसा बघितला का इथं? कधी काळी तुम्ही इथं येऊन गेलास दादा. तुमच्या पायाचा आधार आम्ही घेतला, तुमच्या पंजाच्या ठशाचा आधार घेतला तर माझं मरण चुकलंय. आणि उद्या जर बातमी जंगलामध्ये लोकांना कळली सिंहाच्या पंजामुळे शिळी वाचली आणि सिंहानं शिळीला मारलं, पटतंय का तुमच्या मनाला? तुमच्या पायाचा आधार घेऊन आमच्यासारखे गोरगरीब माणसं या जंगलामध्ये जागतात, तुम्ही आम्हाला मारता. तुमच्या उदार अंतकरणाला राजेपणाला हे शोभत नाही. पायाचा आधार घेतला तरी मरण चुकतंय, तुम्ही मारता. शेर डायरेक्ट रडायच लागला. त्याचा माइंड सेटच झाला बराबर. जे शिळीने बराबर त्याचा असं फक्त त्याच्या विचाराची किल्ली आणली. सिंह रडायला लागला, म्हणला ताई तुझं नेमकं काय म्हणणं आहे? शिळी म्हणली माझं काहीच म्हणणं नाही, मी राखी आणली तुम्हाला बांधायची, मी बहीण आणि तुम्ही माझे भाऊ. लाडकी बहीण झाली शिळी. आल्या तर लाडक्या बहिणी. हा, ह्या काही सोप्यात का बहिणी? 9-9 हजार घेऊन कीर्तनाला आल्या तर एकच हप्ता लेट झाला तर बरा मरायला लागल्या होत्या.
मलाच काय काय फोन करायचा, माऊली पुढचा हप्ता येईन का व? म्हणलं दम काढ ना, त्यांचा तर विस्तार होऊन दे की. म्हणलं त्यांचे बी इतके आले तर त्यांनाच कळा ना कोणाला बसवा आणि कोणाला रुसवा. जे आले तर त्यांना कळा ना आपण कस काय आलोय बो, आणि पडणाऱ्यांना काय काय कळा नाही आपण कस काय पडलोय बो. या बहिणीने काही कमी कार्यक्रम केलाय का या महाराष्ट्राचा? लाडकी बहीण लाडका दाजी मेला कागद वागू वागू. जशी तू ते घरी, जशी तू ते घरी. त्याला वाटायचं तेवढंच प्यायला फिला होत्या ना आपल्याला. 1.5 तुला कुठं महिन्याला पुरत असते? जो वनडेचं टार्गेट आहे बैठकीला बसल्या 1.5चं. लाडकी बहीण चांगली याच आहे, फक्त होती तशी ठेवा. आता निकष लावायचे म्हणले, जमनीवाले काढान, गाड्यावाले काढान, हे काढान ते काढान. 5-6 लाख तर वगळल्या बहिणी. आता कार असं करता? बहिणीने भरभरून दिले, मग बहिणीला बी भरभरून द्या. आता विठ्ठल मी बहीण आणि तुम्ही माझे भाऊ. सिंह म्हणला, ताई माझं भाग्य तुझ्यासारखी बहीण मला भेटली. त्याने डायरेक्ट हत्तीला फोन केला. सिंहानं हत्ती म्हणला, काय काम नाही, तू इकडे ये म्हणला फोनवर. बा आता हन नको जरा, कधी मध्ये लाईव्ह बैठका करत जा, नुसता फोनवर शायनिंग हनतो काय म्हणलं इकडे काही बने. घेतलं त्याला बोलून हत्तीला. आला डुलत डुलत, काय काम आहे? सिंह म्हणला, ही शिळी माझी बहीण आहे आणि तिच्या घरापासून ती हुकली, तिला पाठीव बसवायचं आणि तिला घरपोच सेवा करून द्यायची. ती माझी बहीण आहे, माझ्या बहिणीची बोलवून मला करायची. शिळी हत्तीचा पाठीव. बघा आता शिळीचं कसं वजन वाढलं. आणि ज्या शिवरीच्या पाल्याला शिळीचं कधीच तोंड पुरलं नव्हतं, ती वरून पाला हाणायची म्हण. शालका शालकाच कावळा कावळा नुसतं शेंड हाणायची. त्याची उंची वाढली ना, आणि खालून लांडगे कुत्रे कोल्हे बघायची. म्हणजे काय केलं बाबा शिळीनं असलं कुठं ना. खालून बाकीच्यांच्या, होय ग ताई कस काय तुझं एवढं वजन वाढलंय? शिळी म्हणली, मी किरकोळांच्या नादीच लागले नाही, मूर्ख बावळाटांच्या संगतीत राहायचं नाही म्हणले. जो बॉस आहे का मेन, जंगलाचा जो राजा आहे ना, मेन माणूस मी जिंकला, त्याच्यामुळं माझं वजन वाढलं. आहे का? जंगलाचा राजा आपलासा केला तर शिळीचं मरण चुकलं. जगाचा राजा जर आपला केला तर आपल्याला काळाची चिंता तेळ मात्र राहणार नाही. म्हणून म्हणतात, कळे काळ पाया पडे. काळ का पाया पडतो? हरी आला हाता मग कैची भय चिंता, मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, मग हरी आला हाता मग कैसी भय चिंता. आणि मराठी शाहीची तलवार ज्या माऊलीनं यशस्वीपणे पुढे चालवली, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. मराठी शाहीचं साम्राज्य आज 4 धाम तीर्थयात्रा कुठेही जा, अहिल्यादेवींचं नाव घेतल्याशिवाय भारत देशाचा इतिहास पूर्ण होत नाही. ही अहिल्यादेवींची ताकद आहे. काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार असो, सोरटी सोमनाथ असो, नाही तर कोणतंही मंदिर घ्या, का प्रशासन कसं चालवायचं, न्याय कसा द्यायचा, समाजाचं दुःख काय, कला क्षेत्राला वाव, प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आणि त्या गोष्टीचा सखोल अभ्यास अहिल्यादेवींच्या जीवनामध्ये घडला. वाघासारखा कणा होता ताठ, शत्रूला कधीच दाखवली नाही पाठ. संपूर्ण भारत देशामध्ये त्या नदीवर त्या माऊलीने बांधले घाट, आणि अशा अहिल्यादेवींची पूर्ण भारत देश सध्या पाहतोय वाट. अशी माऊली पुन्हा जन्माला यावी. काय माता होऊन गेलेला. आणि आजही त्या अहिल्यादेवींच्या विचारावर भारत देश चालतो. देश ज्यांच्या ताब्यात आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे का नाही, स्त्री शक्ती. इंदिरा गांधी पंतप्रधान होऊन गेल्या. स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, जनाबाईचा अभंग आहे. ताकद अंतकरणातली प्रगट करा. आणि छत्रपतीने 18 पगड जातीतले मावळे एकत्र केले. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नखराचा होता 7.5चा. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा, कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. जातीपातीच राजकारण छत्रपतीने कधी केलं ना. 18 पगड जातीतले मावळे होते,
मुस्लिम समाजातले सुद्धा 13 सरदार त्यांच्या असणाऱ्या तोफखान्यामध्ये होते, सैन्यामध्ये होते. त्यांचा लढा कोणत्या जातीविरुद्ध नव्हता, त्यांचा लढा अन्यायाच्या विरुद्ध, अधर्माच्या विरुद्ध, अत्याचाराच्या विरुद्ध. सध्या महाराष्ट्र